एकीकडे तीव्र उन्हाळा असताना, दुसरीकडे पाण्याची टंचाई असताना, तिसरीकडे मात्र या इरिगेशन खात्याचा गलथान कारभार जो आहे तो पुन्हा एकदा समोर येताना आपल्याला पाहायला मिळतं. आपण पाहतोय खरं तर देगाव या गावामधल्या देशमुख वस्तीतील हे जाधव गार्डन आहे आणि या गार्डनमध्ये आता पूर्ण बागेमध्ये जे आहे ते पाणी या ठिकाणी आलेलं आहे. आणि हे पाणी आले कशामुळे तर जे इरिगेशनचा जो कालवा आहे या इरिगेशनच्या कालवाची दुरुस्ती जी आहे ती गेल्या अनेक वर्षांपासून रखडलेली आहे आणि त्यामुळे गेल्या 4 महिन्यांमध्ये 4 वेळा पाणी जे आहे ते अशा पद्धतीने शेतात आलेलं आहे. त्यामुळे शेतकऱ्यांचं मोठं नुकसान जे आहे ते या पाणी आल्यामुळे होतं आहे. आपल्यासोबत जाधव काका आहेत. काका, काय नक्की ही समस्या आहे तुमच्या शेतात? ऐन उन्हाळ्यात एवढं मोठं पाणी कसं काय आलं आहे? ती जी डिस्ट्रीब्युटरी होती त्या डिस्ट्रीब्युटरची इतकी घाण आहे की ते ओव्हरफ्लो होऊन ते पाणी सगळ्या लोकांच्या शेतात जातं आणि माझ्या शेतात जातं. माझ्या शेताकडे उतार जास्त असल्यामुळं ते पाणी इथे येऊन तुंबतं. आज तर घराच्या भोवतालीसुद्धा पाणी होतं रात्रभर. आणि पिकअप चालू असताना जे जानेवारीपासून 4 वेळा प्रकार झाला हा. प्रत्येक वेळेला त्यांना कल्पना दिली, तोंडी सांगून बघितलं, लिखित देऊन झालं, तरी पण काही उपयोग झाला नाही. आज तर अतिरेक झाला. मागच्या वेळेला गहू, हरभरा अशी जी पिकं होती ती सगळी पाण्याखाली होती 5-5, 6-6, 7-7 दिवस. आणि ते निम्मासुद्धा भाव येत नाही हो, त्याला काळं पडून गेलं सगळं. ते असंच वरचेवर नुकसान व्हायला लागलं. आंब्याची झाडं आणि पाणी इतक्या वेगाने येतं, जमीन खरडून जाते माती आणि मुळ्या उघड्या पडून आंब्याची झाडं खाली कोसळली, कोलमडली. आता सध्यासुद्धा 5-6 झाडं अजून काढायची आहेत बाहेर. मग आता मोठं जवळजवळ 7-8 वर्ष सांभाळलेलं मोठं झाड असं जर वाटर व्हायला लागलं तर कसं करायचं? आणि हे त्यांना सांगितलं तरी त्यांना नाही लक्षात येत शेतकऱ्याची काय अडचण आहे ती. ते ऑफिसमध्ये बसूनच. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे मी सारखं तक्रार करायला लागलो म्हणून त्यांनी माझा जुना कुठे 22-23 सालचा पाणीपट्टीचा आकार काय आहे तो दंड वसूल करायचा म्हणून मला नोटिसा पाठवल्या, तेही भरलं मी. तरीसुद्धा हा प्रकार आज थांबला नाही. आज परत हा त्रास झाला म्हणूनच तुमच्यापर्यंत धाव घ्यावं लागली आम्हाला. पण मग आता हे पाणी आल्यामुळे तुमच्या शेती पिकांचं नुकसान होतं आहे. पण मग हे संबंधित जे विभाग आहे इरिगेशनचा त्यांच्याकडे आपण लेखी अर्ज केला आहे, कोणी पाहणी करायला आलं नाही काय? नुसतं पाहणी करून गेले आम्ही करतो म्हणून सांगतात, तोंडी सांगतात. प्रत्यक्षात काहीही झालेलं नाही. 4 वेळा प्रकार झाला ना, एकदा दोनदा नाही 4 वेळा झाला. मग असा आरडाओरडा झाल्यानंतर फक्त ते JCP आणतात आणि पाणी कसं तरी बंद करतात. पण पुढची व्यवस्था करायला ते तयार नाहीत, अजिबात काहीही केलं नाही. आता आज आम्ही रात्रपासून सकाळपर्यंत भरपूर गोंधळ घातला आहे म्हणून आज काहीतरी कामाला सुरुवात केली असं त्यांनी सांगितलं. प्रत्यक्षात झालं की नाही मला माहीत नाही. पण हे अत्यंत त्रासदायक आहे. जादा झालेलं पाणी सरळ देगावच्या ओढ्यापर्यंत जातं. तर ते न जाता हे सगळ्या शेतामध्ये, नुसतं माझंच नाही, माझ्या पुढे जी शेती आहे त्यांच्या शेतातही जात आहे. नवीन एक रस्ता केला आहे देगाव रस्ता म्हणून. ते रस्ता आत्ताच काल रोलिंग केलं आहे, तो रस्ता वाहून गेला आता त्या पाण्याने. बाजूला मुस्लिम दलित महिलांची वसाहत आहे, त्यांच्या घरातून पाणी शिरलं सगळं. म्हणजे एकट्याचं नुकसान झालं म्हणून मी आरडाओरडा करतो, माझं तर होतंच. मी तर रडणारच ना, दुसरं काय करणार. आपण पाहतोय खरं तर 76 वर्षे हे आजोबा आहेत आणि त्यांच्या शेतात वय वर्ष 77, त्यांच्या शेतात हे गेल्या 4 महिन्यात 4 वेळा पाणी आलेलं आहे. हातातोंडाशी आलेल्या पिकं जी आहेत ती वाया जात आहेत किंवा त्याची गुणवत्ता, त्याची प्रत जी आहे ती कमी होते. त्यामुळे इरिगेशन खात्याला आता तरी किमान जाग येणार आहे का आणि या संबंधित जी काही गळती होते ती गळती थांबणार आहे का हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. कॅमेरामन विनोद मुनाबादकरसह सागर सुरवसे, TV9 मराठी, देगाव, सोलापूर. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.